Welcome back to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. My name is Viren Bhirdi and we are studying management subject. We are starting with unit number 5, Legislative Acts, that carries 12 marks in our syllabus. This is the last unit from our syllabus. At the end of this video, you will be able to state the principles of industrial legislation, and also you will be able to state the purpose of industrial legislation. So let's get started. Industrial legislation. Legislation is one of the most important instruments of government in organizing society and protecting citizens. बेसिकली लेजिस्लेशनचा अर्थ आहे लॉ. ओके, त्यामुळं हा जो लॉ आपलं गव्हर्मेंट तयार करतं याचा उपयोग गव्हर्मेंट एक इन्स्ट्रुमेंट म्हणून करत असतं की ज्याच्या थ्रू जी आपली सोसायटी आहे किंवा कंपनीज आहेत याच्यावरती ते एक अंकुश ठेवत असतात किंवा निर्बंध आणत असतात सो दॅट द सिटीजन्स राईट्स कॅन बी प्रोटेक्टेड. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लेजिस्लेशन इन आवर सोसायटी. It determines, amongst others, the rights and responsibilities of individuals and authorities to whom the legislation applies. Basically, individuals किंवा ऑथॉरिटीजच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा त्यांचे काय राईट्स आहेत हे सगळं आपल्याला लेजिस्लेशनमध्ये मिळतं किंवा लेजिस्लेशन्समध्ये त्याच्या गाईडलाईन्स असतात. Industrial laws are framed by the government to provide economic and social justice to the workers in industries. मग या लॉजच्या अंडर इंडस्ट्रियल लॉज आहेत की ज्या लॉजमुळं गव्हर्मेंट जे वर्कर्स त्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात त्यांच्या इकॉनॉमिक आणि सोशल जस्टिससाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं आणि त्याच्याद्वारे ते त्या कंपनीजवरती किंवा त्या इंडस्ट्रीजना निर्बंध आणून त्याप्रमाणे त्यांना काम करण्यास सांगतं. इंडस्ट्रियल लेजिस्लेशन्स आर द लॉज इनॅक्टेड बाय द गव्हर्मेंट टू प्रोव्हाइड इकॉनॉमिक अँड सोशल जस्टिस टू द वर्कर्स इन द इंडस्ट्रीज. बेसिकली जे काही वर्कर्स आहेत त्या वर्कर्सना हेल्प करण्यासाठी हे सगळे लॉज तयार केले गेलेले असतात. These laws generally provide the guidelines for wages and wage incentives. जे काही पगार त्या कंपनीज देतात किंवा इंडस्ट्री देते त्याबद्दल त्याच्यामध्ये गाईडलाईन्स असतात आणि त्याचबरोबर काही इन्सेंटिव्ह स्कीम असेल तर इन्सेंटिव्ह स्कीम कशी असावी याच्याबद्दलसुद्धा या लॉच्या थ्रू गाईडलाईन्स दिलेल्या असतात. देन देर आर सम गाईडलाईन्स रिगार्डिंग वर्किंग कंडिशन्स. कुठल्याही कंपनीचं ज्या कामाचा प्रकार आहे जसं काम करतात त्याप्रमाणे तिथल्या वर्किंग कंडिशन्स असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर वर्किंग इन अ टेक्स्टाईल इंडस्ट्री तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये बरेच धागे उडत असतात सगळ्या कंपनीमध्ये आणि मग ते धागे जर आपण इनहेल केले जर श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी वर्किंग कंडिशन्स कशा असल्या पाहिजे, तिथं टेम्परेचर काय असलं पाहिजे, ह्युमिडिटी काय असली पाहिजे, या सगळ्याबद्दलच्या गाईडलाईन्स ह्या लॉमध्ये दिलेल्या असतात. दॅट फॅसिलिटेट्स फॉर वर्कर्स. काय काय फॅसिलिटीज वर्कर्सना प्रोव्हाइड केल्या पाहिजेत म्हणजे त्यांना स्वच्छ बाथरूम्स दिले पाहिजेत किंवा रेस्टरूम दिली पाहिजे किंवा काही इमर्जन्सी झाली तर तिथं एक फर्स्ट एड रूम असली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा त्याच्यामध्ये गाईडलाईन्स म्हणून दिलेल्या असतात. फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड बेनिफिट्स बिटवीन एम्प्लॉयर अँड वर्कर्स. जो काही प्रॉफिट त्या कंपनीला होणार आहे त्याचं फेअर डिस्ट्रीब्युशन एम्प्लॉयर आणि वर्करमध्ये होण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या असतात. आणि म्हणून जेवढा काही टर्नओव्हर होतो किंवा जो काही प्रॉफिट होतो त्या कंपनीला त्याच्यामधला काही भाग त्या वर्कर्सना दिवाळीच्या वेळेस बोनसच्या स्वरूपात दिला जातो. तर याबद्दलच्या गाईडलाईन्ससुद्धा या इंडस्ट्रियल लेजिस्लेशनमध्ये दिलेल्या असतात. प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन टू द वर्कर्स अगेन्स्ट हार्मफुल इफेक्ट्स टू देअर हेल्थ सेफ्टी. त्यांची जी हेल्थ आहे जे लोक काम करतात त्या कंपनीमध्ये तर ती सेफ राहावी
मग ती सेफ राहण्यासाठी काय कंडिशन्स असाव्यात याच्याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या असतात. Now let us talk about the principles of industrial legislation. Now when we talk about the principles of industrial legislation, there are mainly four principles: social justice, social welfare, national economy आणि international uniformity. हे काय आहे हे आपण एक एक डिटेलमध्ये बघूया. So the first principle is social justice. Now what is social justice? The first step in establishing social justice is to protect those who can't protect themselves. कंपनीमध्ये काम करत असताना त्या कंपनीच्या वरती जे काही कायद्याचे निर्बंध आहेत हे जर कोणाला माहिती नसतील तर त्या कंपनीच्या द्वारे त्या माणसांचं किंवा त्या वर्कर्सचं शोषण होऊ शकतं. ते होऊ नये याच्यासाठी सोशल जस्टिस हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. Industrial laws provide social justice to the workers by ensuring suitable distribution of profits and benefits among the employer and employees. जसं की मगाशी सांगितलं की जो काही प्रॉफिट होणार आहे त्या कंपनीला त्या प्रॉफिटचं फेअर डिस्ट्रीब्युशन एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईजमध्ये होण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स बेटर वर्किंग कंडिशन्स इन इंडस्ट्री. आता आपल्याला माहिती आहे की आपण सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जर कामाला गेलो तर आपण खूप तास काम करत असतो एका जागी बसून आणि मग म्हणूनच या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये AC प्रोव्हाइड केलेला असतो सो दॅट द एअर इज कंडिशन्ड आणि तुम्हाला जो कंटाळा येणार आहे, फटीग येणार आहे, स्ट्रेस येणार आहे हे रिलीव्ह करण्यासाठी तिथं या बेटर वर्किंग कंडिशन्स प्रोव्हाइड केलेल्या असतात. सिमिलरली वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही कामं चालतात त्याप्रमाणे तिथल्या वर्किंग कंडिशन्सवरती निर्बंध आहेत. सो दॅट इज वन ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ इंडस्ट्रियल लेजिस्लेशन. द सेकंड principle is social welfare. Now these laws help the employees to improve their social status, that is material and moral of the workers, by providing adequate wages and safety measures, ensuring appropriate working hours and health facilities. कुठल्याही कंपनीमध्ये जेव्हा आपण एखाद्याला रिक्रूट करतो तेव्हा त्याचं पगार काय असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला काय पोस्ट दिली गेली पाहिजे याच्याबद्दल गाईडलाईन्स असतात आणि त्याप्रमाणे पगार आणि त्याप्रमाणे जर पोस्ट मिळाली तर डेफिनेटली तो माणूस चांगल्या पद्धतीने काम करून पैसे मिळवू शकतो आणि त्याचं जे सोशल स्टेटस आहे ते तो वाढवू शकतो. सो सोशल वेलफेअरबद्दल पण त्याच्यामध्ये गाईडलाईन्स असतात. द थर्ड प्रिन्सिपल इज नॅशनल इकॉनॉमी. Now, it ensures normal growth of industry for the development of nation. कुठल्याही देशामध्ये जर इंडस्ट्रीची ग्रोथ झाली तर ऑटोमॅटिकली नॅशनल इकॉनॉमीसुद्धा सुदृढ होण्यासाठी किंवा चांगली होण्यासाठी मदत होत असते आणि म्हणूनच दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ इंडस्ट्रियल लेजिस्लेशन. It increases the efficiency of workers and satisfies their needs. Thus, efficient industry finally contributes a lot to improve national economy. आणि म्हणूनच ज्या देशांमध्ये चांगल्या इंडस्ट्रीज आहेत त्यांची भरभराट होते, त्यांच्याकडं पैसे जास्ती येतात आणि नॅशनल इकॉनॉमी ग्रो होण्यासाठी त्याचा खूप मोठा हातभार लागतो. The fourth principle is international uniformity. It aims at securing minimum standard on uniform basis in respect of all labor matters. Okay, so these are the four principles of industrial legislation. Now what is the necessity of industrial legislation? त्याची गरज काय आहे? इंडस्ट्रियल लॉज तयार करण्याची गरज काय आहे? To improve industrial relations, that is employee-employer relations. बऱ्याच ठिकाणी एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरची भांडणं होऊन कंपन्या बंद पडलेल्या सुद्धा आपण बघतो. तर तसं होऊ नये याच्यासाठी ते जे काही इंडस्ट्रियल रिलेशन्स आहेत दोघांमधले ते हेल्दी ठेवण्यासाठी ह्या लॉचा उपयोग होतो. इट हेल्प्स इन पेईंग फेअर वेजेस टू वर्कर्स. वर्कर्सचं शोषण न करून देता त्यांना
योग्य मोबदला देण्यासाठी ह्या इंडस्ट्रीयल लॉचा उपयोग होतो. मिनिमाइज अनरेस्ट अमंग द वर्कर्स. जो काही अनरेस्ट आहे किंवा जे काही त्यांना न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या मिनिमाइज करण्यासाठी इंडस्ट्रियल लेजिस्लेशनचा मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प होते. इट प्रोव्हाइड्स कॉम्पन्सेशन टू वर्कर्स विक्टिम्स ऑफ ॲक्सिडेंट्स. जर काही ॲक्सिडेंट्स झाले कामावर असताना तर त्या ठिकाणी त्या वर्करला किंवा समजा तो मृत पावला तर त्याच्या घरच्यांना डिपेंडंट्सना काही कॉम्पन्सेशनसुद्धा या लॉमुळं दिलं गेलं जातं. दे हेल्प इन रिड्यूस कन्फ्लिक्ट्स, स्ट्राईक्स एटसेट्रा. जो पहिला पॉईंट आहे की इम्प्रूव्ह इंडस्ट्रियल रिलेशन्स, याचमुळं हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे की त्याच्यातनं जे काही कन्फ्लिक्ट्स आहेत, मतभेद आहेत किंवा त्या मतभेदातनं होणारे स्ट्राईक्स आहेत हे कमी करण्यासाठी इंडस्ट्रियल लेजिस्लेशनचा वापर केला जातो किंवा उपयोग होतो. देन टू इम्प्रूव्ह जॉब सिक्युरिटी फॉर दी वर्कर्स. नॅचरली आपण बघतो की गव्हर्नमेंटमध्ये एकदा जॉब लागल्यानंतर सहसा कोणाला जॉबवरनं काढलं जात नाही. दिस इज ओनली बिकॉज ऑफ द इंडस्ट्रियल लेजिस्लेशन फॉर्म्ड फॉर दी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. आणि त्याद्वारे त्या माणसांना किंवा त्या वर्कर्सना जॉब सिक्युरिटी दिली जाते. सो दॅट प्रोव्हाइड्स अ जॉब सिक्युरिटी फॉर द वर्कर्स. टू प्रमोट होलसम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स इन द इंडस्ट्री. सगळ्यांनाच कामाला पूरक अशा कंडिशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी इंडस्ट्रियल लेजिस्लेशन गाईडलाईन्स देतं. जसं आपल्याला माहिती आहे की देर इज ISO 14001. ISO 14001 इज नॉट रिलेटेड टू एनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ॲज सच, पण ती बेसिकली एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. म्हणजे तुमच्या कंपनीमधनं बाहेर पडणारं सांडपाणी तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करताय, म्हणजे तुमच्याकडं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे का, वेस्ट जी काही तुम्ही बाहेर टाकताय ते तुम्ही ट्रीट करून बाहेर टाकताय का, किंवा तुमच्या कंपनीमध्ये किती ग्रीनरी आहे, किती झाडं लावलेली आहेत, हे जे सगळे गोष्टी आहेत या गोष्टींनासुद्धा इंडस्ट्रियल लेजिस्लेशनमुळं चांगल्या गाईडलाईन्स मिळतात आणि त्या पद्धतीने हेल्दी एन्व्हायरमेंट राहण्यासाठी मदत होते. दे हेल्प इन फिक्सिंग आवर्स ऑफ वर्क, रेस्ट, पॉजेस. म्हणूनच या लेजिस्लेशनमध्ये दिल्याप्रमाणे जे काही कामाचे वर्क आवर्स आहेत, जसं की आपण 8 तास काम करतो, आपल्या ज्या ड्युटीज आहेत इंडस्ट्रीमधल्या त्या त्याच पद्धतीने डिझाईन केलेल्या असतात. जसं की शिफ्टमध्ये जर आपण काम करत असू तर 8 ते 4 पहिली शिफ्ट, त्यानंतर 4-12 आणि 12-8 अशा 8-8 तासाच्या शिफ्ट्स तयार केलेल्या आहेत आणि त्या 8 तासामध्ये पाऊण तासाचा रेस्ट पॉज दिलेला आहे आणि त्याच्याशिवाय मध्येसुद्धा 2 किंवा एखादा ब्रेक दिलेला असतो. सो दॅट द वर्कर डज नॉट गेट स्ट्रेस्ड आणि त्याच्यातनं काही ॲक्सिडेंट्स होऊ नयेत. तर हे जे वर्किंग आवर्स आहेत हे वर्किंग आवर्स फिक्स करण्यासाठी सुद्धा इंडस्ट्रियल लेजिस्लेशन गाईडलाईन्स देतं. सो दॅट इज अबाउट इंडस्ट्रियल लेजिस्लेशन. In the next video, we will start with Factories Act 1948. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.